गव्हाच्या पिठापासून होणारा 2 मिनिटात तयार होणारा हेल्दी रेसिपी. तुम्ही याला आंबोळी किंवा धिरडे पण म्हणू शकता. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे. आता त्याच वाटीने अर्धी वाटी दही पण घेतलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे. पाणी टाकतावेळेस व्हिडिओ कॅमेरा बंद होता तर ते स्किप झालं आहे. एकाच वाटीचं मेजरमेंट घ्या म्हणजे रेसिपी एकदम परफेक्ट होईल. आता हे मिक्सरमधून छान फिरून घेतलं आहे. असं आपल्याला बॅटर पाहिजे आहे. जास्त पातळही नको जास्त घट्टही नको. आता हे बॅटर 1 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया. 1 मिनिट झाल्यावर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1 मिनिट छान चमच्याने फेटून घ्यायचं आहे म्हणजे बबल्स छान येतात जेव्हा आपण धिरडे करतो ना तेव्हा. तर आता अर्ध्या चमच्यालाही खूप कमी तेल घेतलं आहे. आता तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. धिरडे किंवा आंबोळी चिटकणार नाही म्हणून तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि तवा छान थोडासा गरम करायचा, जास्त थंडा वगैरे ठेवायचा नाही. आता हे बॅटर 1 पळीभर बॅटर आपण याच्यावर टाकूया. आता पसरवायची गरज नाही आहे कारण ते ऑटोमॅटिक बॅटर व्यवस्थित पसरतं आहे. तर बघू शकता छान बबल्स आलेले आहेत आणि खायला पण खूप मस्त झाला होता. तर आम्ही याच्यावर गन पावडर मसाला टाकून खातो. याच्यासोबत चटणी वगैरे काहीच केली नव्हती. ते गन पावडर मसाला खूप मस्त आहे. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता. त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आहे. आता हे तेल पण छान पसरून घ्यायचं आहे. आता एक साईडचं आंबोळी छान भाजली आहे, दुसरी साईड पण भाजून घेऊया. आता दुसरा मसाला पण आपल्याला बघायचा आहे, गन पावडर मसाल्याचा आंबोळी. आता हे दुसरी साईड भाजून घेऊया. लगेच निघतात, जास्त असं काही चिटकून बसत नाहीत ताव्याला. तर बघू शकता किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता आणि बबल्स खूप मस्त आलेले आहेत बघू शकता. आता थोडंसं याच्यावर तेल टाकायचं आहे आणि दोन्ही साईड छान भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला एक साईड भाजायची असेल तर एक साईडसुद्धा भाजू शकता. जर तुम्हाला याच्यावर कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकायची असेल तसंसुद्धा टाकून खाऊ शकता. तर आता दुसरा आंबोळी बघूया. हे सुद्धा आपण थोडंसं तेल टाकलं आहे, त्याच्यावर हे बॅटर टाकलं आहे पळीभर आणि आता ह्याच्यावर आपण गन पावडर मसाला टाकणार आहोत. मसाला बघू शकता खूप मस्त कलर आलेला आहे आणि खायला पण खूप मस्त लागतं हा मसाला. खरंच एकदा करून बघा ह्या पद्धतीचे आंबोळ्या, खूप मस्त होतात. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. आम्ही असेच खाल्ले होते. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.